चला बाळांनो, आज आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन पाहणार आहोत। आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला जे LD बोललं जाईल। आता याच्यामध्ये दिलेलं एक्झाम्पल हे सॉल्व करावं लागतं। आता एक्झाम्पल सॉल्व करताना त्याच्यामध्ये दोन सोल्युशन्स आपल्याला काढावे लागतात। एक CF काढावा लागतो, CF म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काढावा लागतो, आणि दुसरा PI फाइंड करावा लागतो, म्हणजे पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड करावा लागतो। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत CF कसा फाइंड करायचा, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं फाइंड करायचं बाळा हे पाहणार आहोत। आता कॉम्प्लिमेंटरी फंक्शन्स आहेत हे 4 टाइप्सचे असतात, पण मी ते या ठिकाणी लिहिलेत सगळे 4चे 4। पहिला कुठला आहे, रियल अँड डिस्टिंक्ट रूट्स। रियल अँड डिस्टिंक्ट रूट्स म्हणजेच बाळांनो डिस्टिंक्ट बोला किंवा डिफरंट बोला। रियल म्हणजे रियल नंबर्स येतील। आता रियल नंबर्स कुठले आहेत, -0 आणि प्लस हे सगळे रियल नंबर्सच आहेत। मग ह्यातला कुठलाही नंबर येऊ द्या, -1 -2 0 1 2 कुठलाही नंबर येऊ द्या बाळांनो, असे नंबर येतात आणि डिफरंट येतात, म्हणजे रिपीट कुठलाही होत नाही, त्याला बोलायचं रियल अँड डिफरंट रूट्स। समजा बाळांनो आपल्याला रूट्स आले, एक एक्झाम्पल सॉल्व केलं, आपल्या रूट्स आले -1 -2 3 आले। हे तिन्हीच्या तिन्ही नंबर हे रियल आहेत आणि वेगवेगळे आहेत, म्हणजे डिफरंट आहेत। मग ह्याला काय बोलायचं, रियल अँड डिफरंट बोलायचं। या टाईपमध्ये ज्या वेळेस आपल्याला रूट्स येतील त्यावेळेस त्या इक्वेशनचा CF असतो C1 e⁻m1x प्लस C2 e⁻m2x प्लस C3 e⁻m3x प्लस डॅश डॅश डॅश। जेवढे रूट्स येतील तेवढ्या टर्म आल्या जातील बाळांनो। आता या ठिकाणी C1 आणि X आणि E हे आहे असे राहतात, फक्त M1 M2 M3च्या किमती बदलतात बाळांनो। M1 M2 M3 म्हणजेच हे आलेले रूट्स असतात। मग M1 म्हणजे -1 आहे, M2 म्हणजे -2 आहे आणि M3 म्हणजे 3 आहे याच्यामध्ये बाळांनो। मग ह्या किमती पुट जर केले आपण तर इक्वेशन आपलं काय बनू शकतं, CFचं बरोबर काय आहे, CF = Y हा C1 e⁻m1 किती आहे -1 म्हणजे -1x 1 नाही लिहिलं तरी चालेल, प्लस C2 e⁻m2x M2 किती आहे -2 काय येईल -2x येईल, प्लस C3 e⁻m3x M3 किती आहे 3 आहे काय येईल 3x येईल बाळांनो। हा झाला CF। आता पुढला आहे टाईप रियल अँड रिपीटेड, म्हणजे रियल नंबर असतील आणि ते रिपीट होणारे असतील। रिपीट होतात म्हणजे तोच रूट डबल आला जातो। म्हणजे मी इथं घेतलं फॉर एक्झाम्पल 3 3 घेतला आहे किंवा 2 2 येईल किंवा 4 4 येईल, ह्याला रिपीटेड म्हणायचं बाळांनो। मग त्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय असतं, इन ब्रॅकेट C1x प्लस C2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू e⁻m असतो। आता पण हे लक्षात कसं ठेवायचं, इन ब्रॅकेट किती नंबर आहेत, 1 आणि 1 2 आहेत, हे रिपीट आहेत असू द्या पण 2 नंबर आहेत, म्हणजे ह्याला C1 C2 2 टर्म येतील बघा, C1 आणि C2 ह्या दोन्ही टर्म आले यांना। मग हा C1 प्लस C2 घेतला आणि पहिल्याला x न मल्टिप्लाय करा इंटू e⁻mx लक्षात राहू द्या। समजा आता हे आपण घेतले 3 3 रूट घेतलेत बाळांनो, तर त्याचा CF काय येऊ शकतो, y = इन ब्रॅकेट C1 x म्हणजे काय आहे आहेच ठेवायचं x प्लस हा C2 इन ब्रॅकेट e⁻mx m म्हणजे किती आहे 3 आला, म्हणजे काय या ठिकाणी 3 × x येईल बाळांनो। हे झालं त्याचं सोल्युशन। थर्ड टाईप आहे इमॅजिनरी अँड डिस्टिंक्ट। डिस्टिंक्ट म्हणजेच डिफरंट, इमॅजिनरी आणि डिफरंट आहेत। आता बाळ इमॅजिनरी कोणाला बोलायचं, जे रूट इन टर्म्स ऑफ √−1 येतात बाळांनो, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी √−1 येतो, √−1 म्हणजे आपण काय घेतो, स्मॉल आय घेतो, यालाच आपण आयोटा बोलतो बाळांनो। इन टर्म्स ऑफ आयमध्ये जर रूट्स आले तर त्याला इमॅजिनरी बोलायचं। अँड डिस्टिंक्ट म्हणजे डिफरंट येतात बाळांनो। म्हणजे फॉर एक्झाम्पल दिलेलं इक्वेशन जर अल्फा प्लस मायनस आय बीटा या टर्ममध्ये जर आलं तर त्याचं सोल्युशन असतं e⁻αx
इन ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स प्लस C2 साइन बीटा एक्स. आता फॉर एक्झाम्पल बाळांनो या ठिकाणी मी घेतो एक एक्झाम्पल. आपण घेतलं या ठिकाणी काय घेतलं 2 + 3i + -3i हे रूट्स जर आले त्याचा CF काय बनू शकल CF = बाळांनो ह्याला कंपेअर कोणाबरोबर करतोय आपण अल्फा प्लस मायनस बीटा आय. म्हणजे पहिली किंमत अल्फाची आहे दुसरी किंमत बीटाची आहे म्हणजे काय येऊ शकल e⁴ अल्फा किती आहे 2 काय या ठिकाणी 2x इन ब्रॅकेट C1 कॉस बीटा एक्स. बीटा किती आहे 3 म्हणजे काय या ठिकाणी 3x प्लस C2 इंटू साइन बीटा एक्स. बीटा किती आहे 3 आहे म्हणजे काय आहे 3x येईल बाळांनो. या प्रकारे हा रूट आला जाईल. पुढला चौथा आहे इमॅजिनरी अँड रिपीटेड. म्हणजे तोच इमॅजिनरी नंबर डबल येईल बाळांनो रिपीट होईल. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी घेतलं बाळांनो आपण 3 + 2i 3 प्लस मायनस म्हणा 2i आणि दुसरा रूट आला 3 ± 2i आला. बाळांनो आय आहे म्हणजे इमॅजिनरी आहे आणि तोच रूट डबल आला रिपीट झाला म्हणजे याला काय बोलायचं इमॅजिनरी अँड रिपीटेड बोलायचं बाळांनो. तर यांचं सोल्युशन काय येतो या ठिकाणी लिहिलंय e⁴x इन ब्रॅकेट C1x + C2 ब्रॅकेट कंप्लीट कॉस बीटा एक्स प्लस इन ब्रॅकेट C2x + C4 ब्रॅकेट कंप्लीट साइन बीटा एक्स येतो बाळांनो. मग याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय येईल y e⁴ हो का बाळांनो. हे इक्वेशन काय असतं आपलं अल्फा प्लस मायनस बीटा आय असतं. म्हणजे अल्फाची किंमत 3 आहे आणि बीटाची किंमत 2 आहे. म्हणजे काय e⁴x अल्फा किती आहे 3 आहे 3x इन ब्रॅकेट C1x प्लस C2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉस बीटा एक्स. बीटा किती आहे 2x प्लस इन ब्रॅकेट C3 तो 2 झाला 3x प्लस C4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू साइन बीटा एक्स. बीटा म्हणजे किती आहे 2x. बाळांनो हे सोल्युशन येईल. आता आपण बाळांनो एक्झाम्पल पाहणार आहोत. आता बाळांनो दिलेले इक्वेशन जे असतात ह्यांचे रूट्स घ्यावे लागतात आणि हे रूट्स हे कॅल्सीवरतीच सॉल्व करायचे बाळांनो. आता कॅल्सीवरती कसे सॉल्व करायचे मी तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी माझ्याकडे जो कॅल्सी आहे हो कॅसिओ FX 991 EMSचा कॅल्सी आहे बाळांनो. तुम्ही बघू शकता बघा हा कॅल्सी आहे. याच्यावरती बाळांनो बघा या ठिकाणी हे मोड हे बटन आहे. मोड हे बटन ह्या कॅल्सीला 3 वेळेस प्रेस करावं लागतं बाळांनो. म्हणजे 991 MS असू द्या किंवा FX असू द्या किंवा 100 MS असू द्या किंवा FX असू द्या बाळांनो. त्याच्यामध्ये मी प्रोसेस सांगेल तीच घ्यायची. जर हाय डिजिटल असेल बाळांनो मोठा कॅल्सी असेल तर त्याच्यामध्ये मला वाटतं मोड एकदाच प्रेस केला का इक्वेशन्स येतात सगळे पर्याय येतात बाळांनो. हो का हे मोड आहे हो का. मोड हे बटन मी एकदा प्रेस केलं काय आलं चेक चालू करा अगोदर कॅल्सी. हा बाळांनो हे ऑन बटन दाबून चालू केला. त्याच्यानंतर हे मोड हे बटन मी एकदा प्रेस केलं काय ह्याच्यावरती COMP आणि CMPLEX हे फंक्शन आपल्याला घ्यायचे नाहीत. मोड अजून एकदा प्रेस करा काय आलं बघा SD REG आणि बेस हे पे आपल्याला नको आहे. हे मोड अजून एकदा प्रेस करा काय आलं EQN MAT आणि VCT आलं. EQNच्या खाली 1 आहे बाळांनो. आपण इक्वेशन सॉल्व करणार आहे मग EQN घ्यायचा. मग कुठलाही कॅल्सी असू द्या बाळांनो. हो का ह्या ठिकाणी पहिल्यांदा जसा EQN दिसतोय ना असा EQN आणि त्याच्या खाली तो नंबर आलेला असतो तो नंबर आपल्याला प्रेस करावा लागतो. ह्याच्या खाली किती आहे 1 आहे तर बघा 1 प्रेस करा. 1 प्रेस केलं का काय आलं अननोन्स आलं आणि राईट साईडला बघा ॲरो आला मोठा ॲरो आला बाळांनो. मग आपण जे इक्वेशन्स घेणार आहेत हे इक्वेशन अननोनचे नसतात हे डिग्रीचे असतात. बघा d²y/dx² आहे म्हणजे डिग्रीचे इक्वेशन्स असतात. मग काय करायचं बघा हे जे मोठं बटन आहे हे राईट साईडला प्रेस करा. हे प्रेस केलं
की काय ह्याच्यावरती डिग्री आलं 2 आणि 3 आलं. तर बाळांनो मॅक्झिमम डिग्री किती आहे बघायचं. ह्या इक्वेशनची किती आहे 2 आहे. तर ह्याच्यामध्ये बघा 2 आणि 3 आहे. हे 2 प्रेस करा. हे 2 प्रेस केलं. जर या ठिकाणी 3 असतं तर त्या ठिकाणी 3 प्रेस करावा लागला असता बाळांनो. ह्याप्रमाणे तुम्ही कॅल्सी वापरायचा. आता बाळांनो आपण प्रत्येक इक्वेशनला कॅल्सीवरती रूट काढणार आहोत बाळांनो. आता बघा हे पहिलं इक्वेशन घेतलंय. क्वेश्चन दिलाय सॉल्व म्हणलेलं आहे. आणि काय दिलंय d² y/dx² + 3 dy/dx + 2y = e⁻x दिले बाळांनो. आता ह्याच्यामधून पहिल्यांदा ॲक्झिलरी इक्वेशन फाइंड करायचं बाळांनो. आता बाळांनो ऑपरेटर समजून घ्या. हा dy/dx हा d/dx म्हणजे एक डेरिव्हेटिव्ह असतो. म्हणजे ह्याला कॅपिटल डी ने दाखवायचं पण ह्याला d इंटू हा y आहे असं आपण बोलू शकतो. दुसरा d² जर आला होगा d² y/dx² आला म्हणजे हा डबल डेरिव्हेटिव्ह आला बाळांनो. मग ह्याच्यामध्ये हा d² dx² ह्याला d घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर घ्यायचा होगा. d/dx म्हणजे d सांगतोय आणि ह्यांचा स्क्वेअर आहे म्हणजे ह्याला काय घेऊ शकेल आपण d² y आला. पुढं आला असं आपल्याला d³ y/dx³ बघा d³ dx³ आहे. याला आपण काय घेणार या ठिकाणी d³ घेणार आणि y आहे असा बाळांनो. या ऑपरेशनमध्ये किंवा ह्याला ऑपरेटर म्हणा याच्यामध्ये इक्वेशन्स फाइंड करावे लागतील बाळांनो प्रत्येकाला. बघा आता आपण हे एक्झाम्पलला घेऊ आणि ह्याचं CF फाइंड करू म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन फाइंड करू. बघा बाळांनो d² y/dx² d² म्हणजे काय आला d² इंटू हा y प्लस हा 3 आहे असा dy/dx म्हणजे काय आला d आला प्लस हे d आणि पुढं काय आला ह्याला y आला बाळांनो. हा y आहे असा मग d/dx म्हणजे d आला आणि y आहे असा प्लस या ठिकाणी काय आलं 2y आहे असं = e⁻x आलं. आता या तिन्ही टर्ममध्ये बघा आपण y कॉमन काढू शकतो. y कॉमन काढा. y जर कॉमन काढला तर इन ब्रॅकेट या ठिकाणी काय राहिला d² प्लस या ठिकाणी काय राहिला 3d प्लस या ठिकाणी काय आला 2 ब्रॅकेट कंप्लीट = e⁻x आलं बाळांनो. आता हे जे ब्रॅकेटमध्ये इक्वेशन आलं यालाच ॲक्झिलरी इक्वेशन बोलायचं बाळांनो. आणि हे इक्वेशन सॉल्व करायचं. मग इथं म्हणलं हिअर ॲक्झिलरी इक्वेशन इज ॲक्झिलरी इक्वेशन इज. आता हे ॲक्झिलरी इक्वेशन काय येईल बाळांनो मग d² + 3d + 2 = 0 हे झालं इक्वेशन. आणि बाळांनो आता हे इक्वेशन आपण कॅल्सीमध्ये टाकलं का आपल्याला डायरेक्ट डीच्या किमती भेटतात. आता बघा आपण कॅल्सीवर टाकवा बाळांनो. मगाशी मी सांगितलं होतं तुम्हाला मला कॅल्सी क्लिअर करू द्या. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं मोड 3 वेळा प्रेस करा. बघा 1 2 3 काय आलं ह्याच्यावरती इक्वेशन त्याच्या खाली 1 प्रेस करा. 1 केलं 1 प्रेस केलं काय आलं अननोन्स आलं. आपले इक्वेशन हे डिग्रीमध्ये आहे. बघा हे मोठं बटन राईट साईडला क्लिक करा. काय आलं डिग्री आलं 2 आणि 3. आपली मॅक्झिमम डिग्री किती आहे 2 आहे म्हणून आपण हे 2 प्रेस केलं. आता ABCच्या किमती आपल्याला मागतं. आणि इथं बाळांनो एक लक्षात ठेवायचं हे जे 2 डिग्रीचं इक्वेशन हे स्टँडर्ड काय असतं ax² + bx + c = 0 म्हणजे बाळांनो x² x आणि नंतर x नसतो c असतो. मग ह्यांच्या समोरचे जे अंक आहेत त्यांचे कोएफिशियंट आहेत ते घ्यायचे असतात बाळांनो. बघा d² ह्याच्या समोर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे म्हणजे a ची किंमत 1 आहे. हा d ह्याच्या समोर 3 आहे म्हणजे b ची किंमत 3 आहे आणि हा c ची किंमत किती आहे 2 आहे. मग आपण आपल्या कॅल्सीमध्ये पुट करा. बघा
ए क्वेश्चन मार्क आलं, एची किंमत पुट करा. एची किंमत किती आहे 1. हो का 1 दाबलं इज इक्वल टू म्हणलं. हो का नंतर बी आलं, बीची किंमत किती आहे 3 आहे. हो का 3 प्रेस केलं इज इक्वल टू दाबलं. पुढं काय आलं सी आलं. सी इज इक्वल किती आहे 2 आहे. हो का 2 प्रेस केलं इज इक्वल टू म्हणलं. x1 आला -1 म्हणजे पहिली किंमत आली -1, पहिली किंमत -1. नंतर इज इक्वल टू दाबा, दुसरी किंमत आली -2. x2 इज इक्वल टू -2 काय येईल -2 येईल. पण ह्या आल्या डीच्या किमती. म्हणजे आता आलेले जे रूट्स आहेत हे कसे आहेत आपल्याला आलेले रियल अँड डिस्टिंक्ट आहेत. हो का -1 -2 आले म्हणजे रियल आहेत आणि दोघंही डिफरंट आहेत म्हणजे पहिल्या टाईपचे रूट्स आहेत. मग त्यांचा CF घ्या, मग वाटल्यास इथं लिहा. सो कॅल्क्युलेटेड रूट्स आर रियल अँड डिस्टिंक्ट. बोला मग त्याचा CF काय येईल मग आपल्याला. CF इज इक्वल टू C1 e⁻m1x प्लस C2 e⁻m2x प्लस डॅश डॅश. चला ह्यांच्यात किमती पुट करा. काय येईल y इज इक्वल टू हा C1 e⁻m1 म्हणजे किती आहे -1, -1x हा 1 नाही लिहिला तरी चालतो म्हणजे -x येईल प्लस C2 e⁻m2x, m2 किती आहे -2 म्हणजे काय येईल -2x येईल. हा झाला बाळांनो CF. आणि त्याच्यानंतर PI फाईन करावा लागतो. PI आपण पुढल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत बाळांनो. चला आता फुल एक्झाम्पल बघू आपण. पण फुल एक्झाम्पल आहे d² अपॉन dx² प्लस dy अपॉन dx इज इक्वल टू 1/1 प्लस e⁻x. आता बाळांनो हे जे आहे हे इज इक्वल टूच्या राईटला जी टर्म आहे ती आहेशी राहू द्या, ह्याला आपण काहीच करणार नाही. ते PI साठी लागतात, CFसाठी ह्याची गरज नाही. फक्त लेफ्ट साईडची इक्वेशन घ्या. चला ऑपरेटर्समध्ये मांडून घ्या. d² अपॉन dx² म्हणजे काय आला d² इंटू हा y प्लस d/dx म्हणजे काय आला d इंटू y इज इक्वल टू 1/1 प्लस e⁻x आला. ह्या दोघांमधून y कॉमन काढा. y कॉमन काढला इन ब्रॅकेट काय या ठिकाणी d² प्लस d इज इक्वल टू 1/1 प्लस e⁻x आला. मग हे जे ब्रॅकेटमध्ये इक्वेशन आलं हे काय आलं ॲक्झिलरी इक्वेशन आलं. मग काय म्हणा हिअर ॲक्झिलरी इक्वेशन इज. मग ॲक्झिलरी इक्वेशन घेतलं काय येईल ॲक्झिलरी इक्वेशन d² प्लस d इज इक्वल टू 0. बरं हो का डिग्री 2 आहे, 2 डिग्रीनं सॉल्व करा कॅल्सीमध्ये. d इज इक्वल टू किंमत भेटल. आता बाण ऑलरेडी माझ्या कॅल्सीमध्ये फंक्शन चालू आहे, मी तसंच ठेवलेलं आहे. फंक्शन रिसीट कसं मारायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगणारच आहे याच्यामध्ये. हो का बाळांनो इज इक्वल का एची किंमत म्हणतोय, एची किंमत d² पसली किती आहे 1 प्रेस केला इज इक्वल टू बीची किंमत मग d पशी किती आहे 1 आहे, 1 प्रेस केला इज इक्वल टू सीची किंमत इथं नाही म्हणजे 0 आहे. हो 0 पुट केला इज इक्वल टू हो का x1 0 आला मग पहिला रूट काय आला 0 आला कॉमा इज इक्वल टू x2 काय आला -1 आला म्हणजे दुसरा रूट काय आला -1 आला. म्हणजे हे सुद्धा जे रूट आले हे कसे आले रियल अँड डिफरंट आले. रियल अँड डिफरंट आले म्हणजे ह्यांचा CF काय येणार पहिला येणार बाळांनो m1 0 घेणार आणि m2 -1 घेणार आपण. म्हणजे CF काय येईल ह्याचा CF इज इक्वल टू C1 e⁻m1x प्लस C2 e⁻m2x आला बाळा. 1 आणि 2च किमती आहेत. मग y इज इक्वल काय येईल C1 e⁻m1 किती आहे 0 इंटू x प्लस C2 e⁻m2x, m2 किती आहे -1 म्हणजे काय या ठिकाणी -x येईल.
0 इंटू एक्स किती आला 0 आला. ई रेज टू 0 किती येणार 1 येणार. म्हणजे वाय इज इक्वल काय येईल C1 प्लस C2 ई रेज टू मायनस एक्स आला. हे झालं आपला CF कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. पण कुठल्याही संख्येचं शून्यावं घातांक हे 1 असतं लक्षात ठेवायचं. आता बाळांनो आपण फुल एक्झाम्पल घेऊ. फुल दिलेलं आहे बघा. इन ब्रॅकेट डी स्क्वेअर प्लस 5D प्लस 6 इंटू वाय इज इक्वल टू ई रेज टू मायनस 2x सेक स्क्वेअर एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस 2 टॅन एक्स. बाळांनो हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. चला आता ह्याला सॉल्व करायचं बाळांनो. आता दिलेलं एक्झाम्पल बघा. हे राईट साईडचं इक्वेशन काही असू द्या ते आपण लक्षात घ्यायचंच नाही सुरुवातीला CFसाठी. फक्त लेफ्ट साईडचं घ्यायचं. या ठिकाणी d/dx म्हणजे इक्वेशन नाहीच दिलेलं. देतानाच ऑपरेटरमध्ये दिलं मग डायरेक्ट ॲक्झिलरी इक्वेशन भेटेल आपल्याला. मग खाली म्हणा हिअर ॲक्झिलरी इक्वेशन इज कायला ॲक्झिलरी इक्वेशन डी स्क्वेअर प्लस 5D प्लस 6 इज इक्वल टू 0 आला. बघा डिग्री 2 आहे बाळांनो. चला घ्या कॅल्सी हातात. आपला आहे असं डिग्री 2च चालू आहे. बघा ए विचार एची किंमत किती आहे 1 इज इक्वल टू बीची किंमत किती आहे 5 इज इक्वल टू सीची किंमत किती आहे 6 इज इक्वल टू. बघा पहिली किंमत आली बाळांनो डी इज इक्वल टू -2 आणि दुसरी आली -3. मग हे आले डीचे रूट्स आले -2 आणि -3. म्हणजे बाळांनो M1 -2 आला आणि M2 -3 आला. म्हणजे कुठल्या टाईपचे आले इक्वेशन दिलेले नंबर आलेले नंबर हे रिअल्स आहेत आणि डिफरंट आहेत. म्हणजे कसे आले रिअल अँड डिस्टिंक्ट रूट्स आले. म्हणजे रिअल अँड डिफरंट रूट्स आले. मग ह्याचं CFचं इक्वेशन काय याचं C1 ई रेज टू M1x प्लस C2 ई रेज टू M2x प्लस दोघांसाठीच घेतलं. मग काय येईल y इज इक्वल टू C1 ई रेज टू M1 किती आहे -2 म्हणजे काय येईल -2x प्लस C2 ई रेज टू M2x M2 किती आहे -3x आलं. हे झालं आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. चला बाळा फुल एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल आलं डी स्क्वेअर वाय अपॉन DX स्क्वेअर प्लस 9y इज इक्वल टू सेक 3x आलं बाळांनो. चला आता दिलेलं एक्झाम्पल कशामध्ये दिलं ऑपरेटरमध्ये दिलं. ऑपरेटर घ्या त्याला काय या ठिकाणी डी स्क्वेअर वाय प्लस 9y इज इक्वल टू सेक 3x आलं बाळांनो. मग हे राईट साईड तर आपण घेतच नाही हायस फक्त खाली घेत जाणार बाळांनो. ह्याच्यामध्ये y कॉमन काढा. y कॉमन काढा इन ब्रॅकेट काय आलं डी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू सेक 3x आलं. म्हणजे बाळांनो का इक्वेशन मिळलं. हिअर ॲक्झिलरी इक्वेशन इज काय आलं ॲक्झिलरी इक्वेशन काय आलं डी स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल टू 0 आलं. चला बाळांनो डीची किंमत काढून घ्या. डी इज इक्वल टू आता बाळांनो बघा हो का डिग्री 2च आहे 2मध्येच माझं ऑपरेशन आहे. बघा एची किंमत किती आहे 1 पुट केली इज इक्वल टू बी म्हणजे डी आहे का नाही. बाळांनो आपलं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू हा x म्हणजे आपला कोण आहे डी आहे बाळांनो लक्षात ठेवायचं. मग दिलेलं इक्वेशन कसं पाहिजे आपल्याला ए डी स्क्वेअर प्लस बी डी प्लस सी इज इक्वल टू 0. का डीच्या स्क्वेअर शेजारचा ए 1 आहे डीच्या शेजारचा बी डी आहे का इथं नाही. म्हणजे बीची किंमत किती आहे 0 इज इक्वल टू सीची किंमत मग एकटा नंबर किती आहे 9 आहे 9. बघा सीची किंमत 9 इज इक्वल टू बाळांनो का ह्या ठिकाणी असं आलं
3 आणि त्याच्या खाली आय आलं बघा. हे नीट बघा बाळांनो. आय आला म्हणजे इमॅजिनरीमध्ये आला. ह्याच्या अगोदरचे जे रूट येत होते त्यांच्या सफिक्स आय येत नव्हता बाळा. म्हणजे कॅल्सीवर कसं दिसतंय बघा. हे 3 आलं डॉट आणि या ठिकाणी हा स्मॉल आय लिहिला आहे. हा स्मॉल आय म्हणजे हा इमॅजिनरी नंबर आहे बाळांनो, लक्षात ठेवायचं. कॅल्सीवरती नीट लक्ष द्यायचं बाळांनो. म्हणजे पहिला रूट काय आला 3 आय आला. नंतर दुसरा दाबला होगा काय आला -3 आय आला. -3 आला म्हणजे बाळा हे याला प्लस मायनस म्हणलं होगा. पहिला किती आलता +3 आय आलता आणि दुसरा किती आला -3 आय आला. इथंच प्लस मायनस म्हणलं. म्हणजे हे जे रूट्स आले हे इमॅजिनरी आले आणि डिफरंट आले बाळांनो. आता ह्याला आपण कसं लिहिणार बघा. अल्फा प्लस मायनस बीटा आय. ह्या प्लस मायनसच्या अगोदर काहीच नाही म्हणजे काय लिहिणार ह्याला आपण 0 प्लस मायनस हा 3 आय आला बाळांनो. म्हणजेच कुठं आलं आपलं इक्वेशन अल्फा प्लस मायनस बीटा आयमध्ये आलं बाळांनो. मग अल्फा प्लस मायनस बीटा आय म्हणजे कुठलं इक्वेशन आहे आपलं तिसरं. इमॅजिनरी अँड डिस्टिंक्ट किंवा इमॅजिनरी अँड डिफरंट बोला. आता बाळांनो चला ह्याचा CF घ्या. जर इमॅजिनरी आणि डिफरंट आलं तर CFचं इक्वेशन काय होतं आपलं e⁻⁴x इन ब्रॅकेट C1 cos बीटा x प्लस C2 sin बीटा x. आता पण ह्याच्यामध्ये किमती फक्त पुट करा अल्फाच्या आणि बीटाच्या. बघा अल्फा म्हणजे किती आहे 0 आणि बीटा म्हणजे किती आहे 3. मग काय येईल कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल टू e⁻⁴ अल्फा 0 इंटू x इन ब्रॅकेट हा C1 cos बीटा किती आला 3 आला म्हणजे काय येईल 3x प्लस हा C2 साइन बीटा म्हणजे किती आहे 3x. हे झालं बाळा आपलं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. आता e⁻⁴ 0 इंटू x आहे. 0 इंटू x किती येणार 0 येणार. e⁻⁴ किती येणार 1 येणार. मग अशी मी बोललो कुठल्याही संख्येचा 0वा घातांक हा 1 असतो. रूल्स ऑफ इंडेक्स हे आपण बाळांनो 4वी 5वी 7वी 8वीमध्ये शिकलोय. कमीत कमी 7वी 8वीमध्ये रूल्स ऑफ इंडेक्स घातांकांचे नियम झाले तो आपण अप्लाय केला या ठिकाणी. म्हणजे y इज इक्वल काय येईल e⁻⁴ 1 आला म्हणजे काय या ठिकाणी C1 cos 3x प्लस C2 sin 3x आलं बाळांनो. हे झाला CF म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आला. चला अजून फुल एक्झाम्पल घेऊ. अजून बऱ्यापैकी एक्झाम्पल घेऊ बाळांनो आपण. आता बाळांनो का फुल एक्झाम्पल आहे d² अपॉन dx² माइनस dy अपॉन dx माइनस 2y इज इक्वल टू 2 log x प्लस 1 अपॉन x प्लस 1 अपॉन x². आता बाळांनो मी डायरेक्ट इक्वेशन घेतो. हो का डायरेक्ट ॲक्झिलरी इक्वेशन. बरं ह्याला डायरेक्ट घेतो. d² अपॉन dx² म्हणजे काय आला d² मायनस हा काय आला dy मायनस किती आला 2y इज इक्वल टू फुली टर्म आहे शाली बाळांनो. ह्या दोघांमधून y कॉमन काढा. इन ब्रॅकेट काय आला d² मायनस d मायनस 2 इज इक्वल टू इक्वेशन आहे असं आलं. म्हणजे आपलं ॲक्झिलरी इक्वेशन किती आलं d² मायनस d मायनस 2 इज इक्वल टू 0. चला डीच्या किमती काढा. बघा 2 मध्येच माझं फंक्शन आहे. एची किंमत 1 बीची -1 आणि सीची -2. कबाण x1 आला 2 पहिला रूट आणि दुसरा रूट आला -1. म्हणजे रूट्स कुठले आले रियल अँड डिस्टिंक्ट आले. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन काय येईल बाळा या ठिकाणी C1 e⁻² प्लस C2 e⁻⁻x येईल बाळा. आता मी डायरेक्ट घेईल बाळा ना म्हणजे आपल्याला पटपट इक्वेशन होत जातील अजून भरपूर. फुलं बाळांनो बघा फुलं दिलंय सॉल्व
इन ब्रॅकेट डी स्क्वेअर मायनस 1 वाय इज इक्वल टू ई रेज टू मायनस एक्स साइन ई रेज टू मायनस एक्स प्लस कॉस ई रेज टू मायनस एक्स. बघा फुल इक्वेशनपासून मी राईट टर्म लिहित नाही. चला हे जे रूट्स काढा. बघा बाळांनो, आपल्याला दिलं डायरेक्ट ऑपरेटरमध्ये इक्वेशन दिलं आहे, म्हणजे आपला ॲक्झिलरी इक्वेशन काय येईल, डी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. चला डीची किंमत बघा काय येईल, एची किंमत किती आहे 1 इज इक्वल टू बीची डी नाही म्हणजे 0 आणि सीची किती आहे -1. बघा x1 किती आला 1 आणि x2 आला -1, म्हणजे आपला CF काय भेटल C1 ई रेज टू 1x प्लस C2 ई रेज टू -x येईल. बघा हा झाला आपला CF. चला आता आपण फुल एक्झाम्पल घेऊ. तोच आहे बाळांनो एक्झाम्पल फुलं ब्या. हो बाळांनो फुल एक्झाम्पल आहे. डायरेक्ट आता मी क्वेश्चन घेतो, राईट साईड घेणार नाही. डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इंटू वाय इज इक्वल टू 0 आहे. डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2y. आता बाळांनो चला ह्याचं ॲक्झिलरी इक्वेशन घ्या. ॲक्झिलरी इक्वेशन काय येईल, डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इज इक्वल टू 0 आला. डीची किंमत काढा. बघा बाळांनो, एची किंमत आहे 1, बीची किंमत आहे 3 आणि सीची किंमत आहे 2. तर पहिला x1 आला -1 आणि दुसरा आला -2, म्हणजे आपला CF काय भेटेल आपल्याला C1 ई रेज टू -x प्लस C2 ई रेज टू -2x. आता बाळांनो फंक्शन आहे जर राहिलं तर किमती दिसतात, काही फरक पडत नाही. किंमत नवीन आपण पुट केली का पहिली किंमत आपोआप रिसीट होत जात असते. डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 हा असंच आहे. फुल्ल बाळांनो इक्वेशन आहे. वाटतं बाळा हे झालं आहे बरं का. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. पुढले घेऊ अजून आपण, जसे सापडतील त्याप्रमाणे घेतोय बाळांनो मी. बघा पुढलं सॉल्व इन ब्रॅकेट डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इंटू वाय इज इक्वल टू राईट साईडला टर्म दिले बाळांनो. चला घ्यायला डायरेक्ट आपल्याला ॲक्झिलरी इक्वेशन भेटलं. ॲक्झिलरी इक्वेशन काय येईल, डी स्क्वेअर प्लस 2d प्लस 1 इज इक्वल टू 0. चला डीच्या किमती काढा. बघा एची किंमत 1, बीची किंमत 2, सीची किंमत 1. बघा बाळांनो x1 काय आला -1 आणि x2 येतच नाही बाळांनो, म्हणजे एक्सची एकच किंमत दाखवली -1. म्हणजे हा डी स्क्वेअर आहे, म्हणजे 2 रूट असतात बाळांनो, तोच नंबर डबल आहे लक्षात घ्यायचं. आता बाळांनो बघा बघा एची किंमत 1 पुट केली इज इक्वल, बघा बीची 2 पुट केली इज इक्वल टू सीची 1 पुट केली इज इक्वल टू, बघा एक्स इज इक्वल टू -1 दाखवला. परत इज इक्वल टू दाबला तर काय तो डायरेक्ट ए येतोय, म्हणजे हा -1 नंबर डबल आला. ह्याचा अर्थ असतो बाळांनो हा -1 काय आला डबल आला, कारण की 2 रूट पाहिजेत पण कॅल्सीने एकच दाखवला म्हणजे तोच डबल आहे लक्षात घ्यायचा. म्हणजे ह्याचे जे रूट्स आले हे कुठले आले, सेकंड टाईपचे आले. -1 रिअल आहे, -1 रिपीट झाला म्हणजे रिअल अँड रिपीटेड. मग ह्याचा CF काय येईल बाळांनो रिपीटेडचा इन ब्रॅकेट C1 काय येईल C1x प्लस C2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू ई रेज टू mx. m म्हणजे किती आहे -1 आणि इंटू काय आला हा x आला बाळांनो. ह्यानंच आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालतं बाळांनो. हे झालं त्याचं जनरल इक्वेशन. आता बाळांनो पुढलं घेऊ आपण एक्झाम्पल. सॉल्व डी क्यूब वाय
अपॉन dx क्यूब प्लस 4 dy बाय dx इज इक्वल टू साइन 2x. आता बाळांनो हे डिग्री बघा 3 दिले, ऑपरेटरमध्ये इक्वेशन घ्या. काय येईल? डी क्यूब वाय प्लस 4 dy इज इक्वल टू साइन 2x आलं. ह्या दोघांमधून y कॉमन काढा. y कॉमन काढा. इन ब्रॅकेट काय आला? डी क्यूब प्लस 4d इज इक्वल टू साइन 2x आला. तर बघा नका ॲक्झिलरी इक्वेशन भेटला. ॲक्झिलरी इक्वेशन काय आला? डी क्यूब प्लस 4d इज इक्वल टू 0. पण डिग्री 3 आहे, 3 डिग्रीमध्ये सॉल्व करायचं. मग ह्याचं स्टँडर्ड इक्वेशन काय असतं बघा नका? ax क्यूब प्लस bx स्क्वेअर प्लस cx प्लस d इज इक्वल टू 0. डी स्मॉल घेतो. म्हणजे बघा हे डीमध्ये इक्वेशन कसं येईल आपलं? a डीचा क्यूब प्लस बी डीचा स्क्वेअर प्लस सी डी प्लस स्मॉल डी इज इक्वल टू 0. आणि ए बी सी डीच्या किमती लागतात. आता बाळांनो आपला कॅल्सी 2मध्ये आहे पहिलंच. हे फंक्शन बदलावं लागतं. फंक्शन जर नाही बदललं तर आपलं उत्तर चुकतं. मग काय करायचं बघा, या ठिकाणी शिफ्ट आहे, हा शिफ्ट दाबा, त्याच्यानंतर मोड दाबा. मग काय आलं? MCL मोड आणि ऑल आलं. ऑलच्या खाली 3 आहे, 3 प्रेस करा. 3 दाबला की काय आलं? रिसीट ऑल आलं आणि 1 आलं. इज इक्वल टू डबल दाबा फक्त. इज इक्वल टू 0 झालं. आणि कॅल्सीवरती बघा या ठिकाणी डी दाखवतो. मग कॅल्सी आपला डीमध्ये पाहिजे, लक्षात ठेवायचं. डी म्हणजे डेसिमल, ह्याच्यात कॅल्सी पाहिजे बाळांनो. तर आपली उत्तर येणारी बरोबर येतात. आता बघ 3 डिग्रीमध्ये जायचं. हो का, मोड 3 वेळा दाबला. 1 2 3. त्याच्या खाली EQNच्या खाली 1 प्रेस केला. अननोन आपल्याला डिग्रीला आहे. मोठं बटन राईट साईडला दाबलं, डिग्री आलं. 2 आणि 3 डिग्री मॅक्झिमम किती आहे? 3. मग 3 प्रेस केलं. हो का, एची किंमत किती आहे? 1 इज इक्वल टू बी डी स्क्वेअर नाही म्हणजे 0 इज इक्वल सी म्हणजे डी किती आहे? 4 इज इक्वल टू स्मॉल डी म्हणजे एकटा नंबर नाही म्हणजे 0 इज इक्वल दाबलं. हो का, पहिला x1 आला 0, मग डीची किंमत आली 0. पुढं x2 आला 2 आणि i आला म्हणजे 2i आला प्लस आला. नंतर इज इक्वल टू -2i आला म्हणजे 2iच्या पुढंच प्लस मायनस लावा म्हणजे 2 रूट आले बाळा. म्हणजे हे डीचे रूट काय आले? पहिला 0 आला आणि दुसरा 0 प्लस -2i आला. म्हणजे बाळा हा 0 आणि 0 प्लस -2 आला म्हणजे हा रिअल आहे आणि हा कसा आहे? इमेजनरी अँड डिफरंट आहे. म्हणजे रिअल आणि रिअल पहिला रिअल आणि दुसरा कसा आला? इमेजनरी अँड डिफरंट आला. म्हणजे दोघांचे सोल्युशन लावायचं बाळा ह्याच्यामध्ये. हो का, मग काय येईल? कॉम्प्लिमेंटरी फंक्शन इज इक्वल पहिला रिअल आहे म्हणजे काय घेतला? त्याला C1 घेतला. ई रेश टू काय आहे? MX. M किती आहे? 0 इंटू हा x प्लस. आता बघा रिअल अँड म्हणजे इमेजनरी अँड डिस्टिंक्ट. इमेजनरी अँड डिस्टिंक्टचा फॉर्म्युला लावा. काय फॉर्म्युला? ई रेश टू अल्फा x. अल्फा म्हणजे 0 आहे. 0x इन ब्रॅकेट C1. आता बघा C1 इथं गेला, पुढं C2 घ्यायचा. C2 इंटू कॉस बीटा x. कॉस म्हणजे किती आहे? 2x प्लस पुढं C2 आहे का? तिथं C3 येणार बाळा. हो का, C1 इथं गेला, C2 इथं गेला तर C3 येणार. C3 इंटू काय आहे? साइन बीटा x. बीटा किती आहे? 2 इंटू x. हे झाले बाळांनो CF. मग चला इज इक्वल टू ई रेश टू 0 इंटू x 0 येणार म्हणजे काय आलं इथं? C1 प्लस ई रेश टू 0 म्हणजे काय आला? 1 आला इन ब्रॅकेट. मग ब्रॅकेट टाका अगर नाही टाका म्हणजे काय आलं इथं पुढं? C2 कॉस 2x प्लस C3 साइन 2x आलं बाळांनो. हा झाला आपला CF. आता बाळांनो अशा प्रकारे तुम्ही बऱ्यापैकी CF फाईंड करा. आपण पुढल्या लेक्चरला अजून PI फाईंड करणार आहोत. PI बरोबर आपण CF घेणार आहोतच बाळांनो. आता इथं थांबतो मी.